हा भजनातला गेम जेव्हा हृदयात उतरतो तेव्हा एक वेगळी अवस्था असते. हा भजनातला देव हृदयात उतरावा अशीच पद्धत आहे. हा देव जेव्हा हृदयात उतरतो तेव्हा आपल्या प्रतिक्रिया काय असाव्या किंवा आपल्या जीवनात त्याचे काय बदल व्हावे. कारण नुसतं भजन करून संपलं की साधना संपली नाही, नुसती पूजा झाली की साधना संपली नाही. हे तेवढ्या पुरतं हृदयात देव उतरवण्याची प्रोसिजर आहे. आपण गुरुचरणामृताचा अनुभव बरेचदा घेतलेला असेल सगळ्यांनी. तोच अनुभव हृदयाशी धरून पुढच्या प्रवासाला लागायचं असतं. जर गुरुवर प्रीती नसेल साधना शक्यच नाही. सद्गुरु हाच साधनेचा मेंदू आहे. जर तिथे तुम्ही कमी पडला, तिथे शंका आली, तिथे विश्वास नसला, कमी पडला विश्वास, की साधना करण्यात काहीच अर्थ नाही. तुम्ही जप केला, पूजा घातली, काही उपयोग होत नाही त्याचा. कारण त्या आतल्या कोशाशी एकरूपता झालेली नाही. जर का काहीही केलं नाही पण आतल्या कोशाशी संलग्न राहिला तर सगळ्या पूजा प्राप्त झाल्या. तुम्हाला मी भागवताचे नियम सांगत असतो की तुम्ही किती सोपस्कर करा, पूजा करा, पण मनाला जर तुम्ही नीट नियमबद्ध आणि शिस्तबद्ध किंवा एखाद चुकीच्या मार्गाकडून परावृत्त नाही केलं तर ही साधना विफल आहे. शेवटी सगळं मनावर येऊन आढळतं. सगळे सोपस्कर, सगळ्या पूजाच्या, सगळी भजनं हे मनाच्या सात्विकतेच्या पराकोटीला नेण्यासाठी आहे. आणि तिथे मन संपुष्टात यावं, तिथे मन संपलं की साधना सुरू होते. पण मन संपेपर्यंत आम्ही थांबतच नाही. सत्वरच्या तमामध्ये आम्ही गुंतलेलो असतो आणि त्याच मनाच्या भावात आज काय सात्विकता आहे, उद्या काय रजोगुण आहे, परवा काय तमोगुण आहे, असेच आम्ही गुंतलेलो असतो शेवटपर्यंत. पण त्या मनाच्या आतल्या खोल गाभाऱ्यात आम्ही प्रवेश नाही करत. म्हणून मंदिराला गाभारा आहे, तो मनाचा गाभारा आहे. प्रत्येक मंदिराला गाभारा आहे, वरती डोम आहे. हा जो आहे हा आपल्या मनाच्या हृदयातला गाभारा आहे. गाभाऱ्यात प्रवेश करा. कुठेही मंदिरात दर्शना गेला की तुम्ही बाहेरून दर्शन घेतलं की समाधान होत नाही, गाभाऱ्यात प्रवेश करायचे. हा जो मनाचा गाभारा आहे, हा जो मनाचा गाभारा आहे, हाच खरा देव आहे. म्हणजे तुम्ही ज्याची आराधना करतो हा तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात स्थिर आहे, ह्याची अनुभूती यावी लागते. हाच तो आहे. तो बाहेरही आहे, आतही आहे. त्याची अनुभूती आली की माणूस स्वतःला सुधारायला प्रयत्न करतो. स्वतःकडून कमीत कमी चुका होईल, स्वतःकडून दुसऱ्याला कमीत कमी त्रास होईल असं माणूस वागायला लागला की गुरुकृपा झाली असं समजा. जोपर्यंत तुम्ही म्हणते मी म्हणेन तसंच झालं पाहिजे तोपर्यंत आतला गाभारा नाही तुम्हाला. कारण तुम्हाला त्या गाभाऱ्याची ओळखच नाही. तुम्हाला त्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचायला सद्गुरूची साथ असते. नंतर सद्गुरू साथ सोडतो तिकडे. तू तुझं चालायचं. कारण आतमध्ये आणि बाहेर मीच आहे, तू शोधून काढ. आणि ह्या अवस्थेपर्यंत तुम्ही नाही गेला तर हे जीवन फोल आहे.
स्वतःच्याच मनाप्रमाणे वागत राहिलात, वाटेल तसे वर्तणूक ठेवली, लोकांना दुखवत राहिलं, मी म्हणेन तसंच व्हावं अशी अपेक्षा करून ठेवले, सगळ्या इच्छापूर्तीसाठी धडपडत राहिला, इच्छा अपूर्ण राहिल्या, तळमळत राहिला, हे सगळे तुमच्या शरीरावर होणारे परिणाम, तुमच्या प्रत्येक भावना शरीरावर परिणाम करत असतात आणि त्याचे पडसाद तुम्हाला वयोवृद्ध अवस्थेत कळतात. आता तरुण्यात बरेच जण कळत नाही की आपल्या प्रत्येक भावना ह्या शरीरावर परिणामकारक होतात आणि जसं वय उतरायला लागतं तेव्हा तेव्हा त्याचा परिणाम मनावर दारुण व्हायला लागतो. मग डिप्रेशन असाही होतं, एकटेपणा असाही होतो, कारण आतल्या गाभाऱ्याशी आपलं संलग्नता झालेली, आतल्या गाभाऱ्यात जाताच आलं नाही, फक्त बाहेर खुर्च्या पूजा वेद मंत्र म्हणत राहिला, आतला गाभारा कळला आणि मग मनुष्याचं नुकसानीचा काळ सुरू होतो. 50 पर्यंत ठिपकेच शरीर चालतं 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 तारुण्याच्या वेगात, पण जसं वय उतार व्हायला लागतं तसं प्रत्येक गोष्ट मनाला लागत असते आणि माणूस डिप्रेशन मध्ये जाऊन स्वतःला शिक्षा करत असतो. आपणच आपल्याला शिक्षा करत असतो, आपणच आपल्याला टोचत असतो, आपलीच टोचणी आपल्यालाच असाही होते. आपल्या सफलतेची विफलतेची टोचणी फार दारुण असते, कारण जिथे गुरुचरणाचा विस्मरण होतं तिथे विफलता किंवा अहंकार रूपी सफलता तुम्हाला धरते. पण या गोष्टी सर्वसामान्य माणसाला कळतच नाही, मरेपर्यंत कळत नाही की आपण कुठे चुकतोय. आपल्याला स्वतःला कसं घडवायला हवं हे माणसाला कळत नाही, कारण गुरुतत्वाशी एकरूपता आली नाही, गुरुतत्वाशी प्रेम कळलं नाही, गुरुतत्वाशी संलग्नता झाली नाही, अनुभूती आली नाही. अनुभूती आली तरी तिचा अर्थ कळला नाही. अनुभूती खूप येत असते पण अर्थ कळायची माणसाची समजूत कमी पडते. तुम्हाला दररोज काही ना काही अनुभूती येत असते, काही देवाच्या खुणा येत असतात, पण मानसिक अवस्थाच एवढी नाही की त्या समजून घ्याव्या, कारण इच्छा संपतच नाही. वृद्धापकाळ साठी उलटून गेली तरी इच्छाच संपत नाही, निर्वैरता येत नाही, निरपेक्षता येत नाही. काहीतरी हवं असं करत माणूस फक्त दुःखाच्या पायरीवर आयुष्यभर उभा राहतो. या गुरुचे क्षण इतके दिव्य असतात की इथे निर्वैरता येते, इथे निरपेक्षता येते, इथे देहबुद्धीचा विसर होतो. म्हणून गुरुचरणी जावं. इकडे एवढ्या पुरतं केलं, मी घरी विसरला तो उपयोग नाही, त्याची पुन्हा पुन्हा स्मृती करावी लागते, पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. चित्ताला आणि मनाला पुन्हा पुन्हा अभ्यासात्मक अवस्थेत ठेवावं लागतं. अनुभूतीच्या अवस्थेत घेऊन जाऊन पुन्हा त्या अनुभूतीची स्मृती करून द्यावी लागते. येता इकडे आवडीने येता, भजन करता, पूजा अर्चा करता, सेवा करता आणि पुन्हा आपल्या मूळ स्वभावात निघून जाता, शून्य केलं. इकडे घालवलेला काळ हा कुठे काळ सुद्धा तो धरत नाही. गुरुचरणी घालवलेला काळ सुद्धा अदृश्य करून टाकतो, कारण तो काळ तुम्हाला एक्स्ट्रा दिला जातो तुमच्या जीवनात. पण घरी गेल्यावर तुम्ही स्वतःच शत्रू होता, स्वतःला खात राहता, मनाचे विचार थांबत नाही. दुसऱ्याने केलेली कर्म आपल्याला लावून घेतो, दुसऱ्याला दुखवण्यासाठी संधी पाहत राहतो आणि स्वतःचे हे दिव्य जीवन नाते चालतं. कारण आतला कोशच कळला नाही, आत्मानंदच कळला नाही,
मी आत्मानंद म्हणतो याचा अर्थ दुसरं काहीही नसावं. पण दिवसभर माणसाला आत्मानंद अवस्थेत राहता येणं शक्य नाही. नामस्मरण करावं आणि गुरुचरणी असण्याचा आभास घ्यावा हृदयात. जोपर्यंत अनुभूती येत नाही तोपर्यंत जवळ याची अनुभूती येत नाही, जवळ असल्याची भासही होत नाही. बरेचदा आपणच आपल्याला कमीपणा देत असतो, आपणच आपल्याला गुन्हेगार ठरवत असतो आणि देवापासून दूर जातो. एक चूक घडली की स्वतःला उत्तम साधक स्वतःला शिक्षा करतो आणि ती शिक्षा एक डिप्रेशन असतं, ते जाता जातच नाही, मरेपर्यंत जात नाही, असं होतं कामा नये. माणूस स्वतःला मृत्यूच्या दाढेत लोटत असतो दररोज स्वतःच्या नैराश्याने. काही गरज नसते. गुरुचरण लाभले की सगळी पाप संपली. पूर्व स्मृती जाळून टाक. तुमची कर्मच बरी झाली वाईट झाली ती जाळून टाकायची आणि नव्याने आयुष्य जगायचं, नव्याने साधना सुरू करायची. म्हणून वारंवार इथे यायचं की तुम्हाला नवं व्हायचंय आणि पाप विरहित मन करायचं. एकदा का पाप विरहित मन झालं की ते साधनेला उपयुक्त होत. मन पाप विरहित नसेल तर त्या पापांच्या स्मृतीनेच स्वतःला खंत करत राहतो. कोणी दिलेल्या त्रासाची खंत करत राहतो. मानसिक आणि ह्या सगळ्याचा परिणाम शरीरावर घेतो आणि शरीर विकल होतं, रोगग्रस्त होतं, मनोरुग्ण होतं आणि माझं कोणी नाही म्हणून रडत असतो स्वतःच्या हृदयात दिव्यत्व असताना सुद्धा. हा त्याचा भ्रम, हा मनुष्य प्राण्याचा भ्रम. मी एकटा आहे. कारण आत्मानंद कळला नाही, गुरुसेवा कधी घडली नाही. गुरुसेवा घडली तरी ते नुसते सोपस्कार घडले, नुसती पूजा अर्चा घडली, हृदयात त्याचा प्रवेश झाला नाही दिव्यत्वाचा. मग अपूर्ण साधना राहते. कितीही वेद मंत्र म्हटले, कितीही सेवा केल्या, पण हृदयात जर का नाही काही घडलं तर ते वाया गेलं. कितीतरी संत आले, कितीतरी संत गेले, तुम्हाला हृदयाची साधना शिकवून गेले. चुका करू नका, त्रुटी करू नका, सत्याने वागा, धर्माने वागा, चुकीच्या वासनांना वाढ देऊ नका, त्याचे परिणाम तुमच्यावर होतील. तुमच्या कुटुंबाला तुमचा आधार हवाय म्हणून तुम्ही सौंदर्यपूर्ण जीवन जगा की तुमच्या कुटुंबात तुम्हाला आनंद देता आला, जीवनात येणारी संकट झेलता आली पाहिजे. एवढी मानसिक क्षमता आपली आहे. तेवढी मानसिक अवस्था नसती तर आज साधनेत कुठलेही संत निर्माण झाले नसते. कारण संतांना सर्वसामान्य आयुष्य कधीच लाभलं नाही, कारण त्यांनी संसार केला. ते पण आपल्यासारखे संसारीच होते, त्यांनी सुद्धा संसार केला आणि त्या संसाराचं सोनं जीवनात जसं तुमच्या जीवनात ज्या काही संसाराच्या घटना आल्या त्या तशाच स्वीकारा. तुमच्या कर्माने म्हणा, तुमच्या भाग्याने म्हणा, तुमच्या प्रारब्धाने म्हणा, जे तुमच्या भाग्यात आलंय ते तसंच स्वीकारा. माझ्या वाटेला असं का, असं कधीही प्रश्न विचार. माझ्या नशिबात असं का, अरे हे तुझं प्रारब्ध आहे, तुझं कर्म पण आहे. कर्म प्रारब्ध ह्याची बांधिलकी म्हणजे तुमचं जीवन. आणि संस्काराने तुम्ही स्वतःला विचार करता. मी ते संस्कारच पुसून टाकायला सांगतो. ते संस्कार पुसा, गुरुचरणी या, म्हणजे नवसंस्काराचा किंवा आत्मानंदाचा एक वेगळा जीवनाचा भाग तुम्हाला कळेल. आत्मानंद नाही कळला, तेवढा पुरता कळला आणि नंतर विस्मृती झाली तर ते शून्य किमतीचे. संसार एक ओझ आहे, संसार एक न संपणार कोड आहे. पण आपण सुद्धा त्यात झोकून येतो आणि मी म्हणत राहतो. जेवढा मी म्हणत राहा तेवढा गुंतत जा.
मी हा शब्द गुरुठाई संपला पाहिजे, तरच त्या गुरुचरणाच्या पायी शरण जाण्याचा अर्थ आहे, नाही तर काही अर्थ नाही. तुम्हाला मी शिकवण्याचा प्रयत्न करतो, जेवढं घ्याल तेवढं घ्या. कारण ज्या गोष्टी तुमच्यावर संस्कारित झाल्या ते संस्कार पुसून टाकायला तुम्हाला वेगळी साधना करायला नको. गुरुचरणाशिवाय तुमच्यावर झालेले चुकीचे संस्कार पुसून टाका. लहानपणापासून झालेले चुकीच्या कल्पना पुसून टाका, चुकीचे विचार पुसून टाका, चुकीच्या वासनांपासून स्वतःला दूर घ्या. असं नाही केलं तर मृत्यू भयंकर. खोट्या मायेत गुंतलात, माझी मुलं, माझी मुलगी, माझा, असं करत गुंतत राहिला की शेवटी जीवन, आयुष्याचा शेवट फार वाईट होतो. माझा फक्त देव, अशी भावना जागृत करा. मी सांभाळेल, मला हा सांभाळेल, ह्या कल्पना सोडून द्या. स्वतःला सांभाळायचंय, स्वतःला उभं करायचंय शेवटच्या क्षणापर्यंत. कोणावर अवलंबून राहू नका, कोणाकडून काम करून घेऊ नका, स्वतःचा फायदा होईल असं जगू नका. जास्तीत जास्त माझा फायदा कसा होईल असा विचार करून त्यागमयता शरीरात येऊ द्या. मनामध्ये त्यागमयतेच एक व्रत घ्या. मला काहीही नको, आत्मानंद मिळाला की काहीही नको अशी मनाची अवस्था होऊ द्या. ज्याला आत्मानंद कळत नाही त्याला गोष्टी हव्यासाच्या हव्या असतात. अगदी वृद्ध होऊन मरायला टेकला माणूस तरी म्हणतो की माझं धन, माझं धन, माझी मुलं, असं करत असतो माणूस. आत्ता जागे झाला नाही तर कधीच नाही. मी तुम्हाला दिवसभर नामस्मरण कर असं म्हणत नाही, दिवसभर वाचन कर, आपल्या गुरुशी संलग्न राहा. एवढी साधना खूप आहे. अभ्यास करा. मन कुठे कुठे हरवतं त्याला टोका, मन कुठे कुठे मायेत गुंततं त्याला टोका, मन कुठे कुठे दुःखी होतं त्याला थांबवा, मन कुठे कुठे चिंता करतं त्याला उभं करा. मनाला काय हवंय ते वारंवार विचारा. स्वतःचा गुरु व्हायचंय. गुरुतत्व काय करतो, तुमच्यातलं गुरु जागृत करतो आणि तुम्हाला दिव्यत्वात जायला सहाय्यभूत करतो. बाकी त्याचं काहीच काम नाही. तो तुमच्यामध्ये येऊन बसला की तुमची कर्म सहज शुद्ध व्हायला लागतात, दृष्टी पवित्र होते, चारित्र्य महत्वाचं असतं. आपलं शरीर जितकं सुंदर आहे तितकं चारित्र्याच्या बाबतीत फसवू शकतं. कारण पूर्व संस्कार मरत नाही. चारित्र्य जपा. जेवढे चारित्र्यवान व्हाल तेवढे तेजस्वी व्हाल. चांगल्या गोष्टी वाचा, चांगल्या गोष्टी अभ्यासा, चांगल्यांच्या सहवासात राहा, संतांच्या सहवासात राहा, सज्जनांच्या सहवासात राहा. ते पण तपासून पहा नक्की सज्जन आहेत का. लोक, भक्तिवान लोक दाखवतात एक, असतात एक, असे 100,000 लोक असतात, खरे साधू नसतात. तिकडे भरपूर बडेजाव आहे, भरपूर मोठेपणा आहे, भरपूर पैसा आहे, अशा ठिकाणी न जाता अशा ठिकाणी जा जिकडे तुम्ही एकटे जगू शकाल. एकटे व्हा. फक्त एकटे जगण्याचा प्रयत्न करा. माझं कोणी नाही सद्गुरूशिवाय ह्याची हृदयाला खूण बांधून ठेवा की मला जे आहे ते माझे गुरुचरण कमलच मला दिव्यत्वात घेऊन जातील किंवा मला दुःखमुक्ती देते. दुसरं कोणी नाही. आणि मग तत्वज्ञानात शिरल्यानंतर तुम्हाला दिव्य प्रकाश जाणवतो आणि त्या प्रकाशाच्या सुद्धा तुम्ही सहज जीवन तरंगत राहता. देहबुद्धी नष्ट होते, आनंदमय अवस्था येते. मला कोणी बोललं, काही केलं, काही अपशब्द बोललं, कोणी काही कौतुक केलं, काहीच फरक पडता कामा नये. कारण माझा गुरुचरण माझ्या बरोबर आहे. त्या देहाचा कोणी अपमान करो, त्या देहाला कोणी नाव ठेवो, काही फरक पडत नाही. का? कारण माझ्याकडे अतिदिव्य असं अमृताचं गुरुचरण आहे. कोणी ह्या देहाला काही म्हणो न म्हणो काही फरक पडत नाही. नमस्कार करू, शिव्या घालून काय फरक पडतो. अशी मनाची अवस्था होऊ द्या.
जेव्हा अशी मनाची अवस्था होईल तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्ही आनंदात जगू शकाल. कोणी काही बोललं की दुःख झालं, कोणी काही बोललं की वाईट वाटलं, कोणी काही बोललं की आनंद झाला. हे तेवढ्या पुरतं आहे. म्हणून जग, मनातलं जग नष्ट करायला विचार थांबले पाहिजे. विचार रिलेटेड टू फॅमिली थांबले पाहिजे. विचार रिलेटेड टू मी, अहंकार थांबले पाहिजे. विचार थांबायचा एकच उपाय म्हणजे गुरुचरणावर नित्य राहणं. हा एकच जालिम उपाय, की दुसरं काही सुचणं नाही आणि दुसरं काही विचार करणं नाही. आणि माझा मीपणा संपुष्टात येईल. जोपर्यंत मीपणा संपुष्टात येत नाही तोपर्यंत आत्मानंदाचा प्रकाश कळत नाही. आणि एकदा का तो प्रकाश कळला की कोणी कसंही वापरो, कोणी तुम्हाला काहीही करो, काही वाटत नाही. आत्मानंदासारखा अमृत नाही. आणि हे जन्मोजन्मी पुरतो तुम्हाला. मग तुमच्या बाहेरच्या प्रॉपर्टीज काय आहे, तुमच्या बाहेरचा होता त्याच्याशी काही देणं घेणं नाही. सद्गुरु चरणावर असलेल्या सेवकच. याचा अर्थ तुम्हाला सतत सद्गुरु चरणाची सहवास मिळावा असं नाही. तुम्ही स्मरण करा तर प्रकट होतो. बघा ते जादू. तुम्ही स्मरण करा, तुम्ही प्रकट नाही झाला तर तुम्ही तुमच्या एकाग्रतेत काहीतरी दोष आहे, तो दोष दूर करा. आता एखादा तरुण मुलगा किंवा मुलगी असते, त्यांना असं वाटत असतं की आपल्याला चांगला पार्टनर मिळावा, जीवनसाथी मिळावा. ह्याचा अर्थ तो त्याचं कल्पना करतो आपला जीवनसाथी कसा असावा, आणि ती कल्पना म्हणजे त्याच्या जीवनाचा आधार असतो. मग त्या कल्पनेत तो जीवन जगतो. पण जर कल्पनेतला जो विचार आहे तो जर एवढा सहाय्यभूत होतो, मग देव किती सहाय्य करेल जो अस्तित्वात आहे. जर अस्तित्वात असलेला जीव देव जर तुम्ही सहज स्मरणाने प्रकट होतो तर त्याचं कार्य किती प्रचंड असेल तुमच्या शरीरावर केलं. तुमच्या प्रत्येकाच्या जीवनात बदल घडतील. तुम्ही स्वतःला बदलायला तयार व्हा, तेव्हा साधनेचं मन कळलं असं होत आहे. तुम्ही जर स्वतःला नाही बदललं तर वृद्धापकाळ बघा, वृद्धांची अवस्था. मी म्हणेन तसंच झालं पाहिजे. एक हट्टीपणा, रागीटपणा, चिंता हे सगळं कॅरी करत ते गोळा करत असतात मरेपर्यंत, जाईपर्यंत. वृद्धापकाळी मी असंच करणार, मी असंच वागणार, अशा शिव्या करणार, अशा शिव्या देणार, याला शिव्या करणार, त्याला शिव्या. हा वृद्धापकाळचा डिप्रेशनचा भाग आहे. मोठी होती असतील वृद्ध बघा, शांत राहत नाही, धडपड धडधड धडधड रडत राहतात, दुःखी राहतात, कळवळत राहतात. वृद्धापकाळ आला तरी आत्मज्ञान नाही ना कळणार. ज्यासाठी हे 100 वर्ष दिली ती वाया घालवलीस ना रे वेड्या. 100 वर्ष मिळाली तुला. गुरुचरणाची काही वर्ष धर त्याच्यात. गुरुचरण भेटल्यापासून, पण ते गुरुचरण त्यांच्या ठिकाणीच राहिले, तुझ्या हृदयात तर ते उतरले नाही. मग तू दुःखी कष्टी राहिलास. गुरुचा अर्थच कळला नाही. या दिव्य शक्ती आपल्यामध्ये आहे कळलंच नाही ना. ती दिव्य शक्ती मंदिरात आहे, देवात आहे, आश्रमात आहे, अक्कलकोटला आहे नाही, इथेच आहे ना. ती आत्ता इथे प्रकट आहे ना. मग वृद्धापकाळी माणसाला सांभाळायला माणसं ठेवावी लागतात. हा माणूस काही वागेल, कसाही करेल. अरे तू शांत राहायचे प्रयत्न करा. प्रत्येकाने शांत राहायची मोठी प्रयत्न करा. मोठा तो तेव्हाच तुम्हाला दिलेला मोठा टास्क आहे, शांत राहा. उगाच धडपड तडफड कळवळत राहणार नाही. तुम्ही शांत राहायची प्रॅक्टिस करा. तरच आतला देव प्रकट होईल. जरी तुमच्या नशिबात दैवी शक्ती असो नसो, सगळ्यांच्या नशिबात असतं असं नाही, पण शांत राहणं तर आपल्या हातात आहे ना. मी शांत राहायची शपथ वाहतो असं मनाला सांगा. काहीही होऊ दे, घरात कितीही कटकट होऊ दे, कलह होऊ दे, मी शांत राहील. मी एकही अपशब्द बोलणार नाही, मी एकही विरोध शब्द बोल, अशी स्वतःला शपथ वाहून द्या. जी परिस्थिती आहे मी तशी स्वीकार बाबा हवी, मला सद्गुरू हवा आहे. जर तुम्ही प्रत्युत्तर केलं त्या क्षणी देव जातो. लक्षात घ्या, अनुभव घ्या त्याचा.
तुम्ही रागाने प्रतिक्रिया केली, देव जातो. देव हा प्रत्येकात आहे. तुम्ही दुसऱ्याला दुखवलं तरी तो दुखावला जातो, तो अदृश्य होतो. लक्षात घ्या. तुम्हाला मी विनंती करतो, आता नाही तर कधीच नाही. आता तुम्ही तुमच्या दिव्य प्रवासाला निघा. वेळ काढू नका, वेळ कमी असतो. एवढ्या आयुष्यभर मनमुराद वापरलेलं मन, मनमुराद वापरलेलं शरीर हे तुमचं ऐकतच नाही. तुमचं शरीर ऐकत नाही, तुमचं मन ऐकत नाही, तुम्हीच तुमचं ऐकत नाही. काय कोणाला तुम्ही ज्ञान देणार, काय कोणावर संस्कार करणार? स्वतःला टांगत्या तलवारीच्या खाली उभे करा, स्वतःला अग्निकुंडात उभे करा आणि तपासा, विचारा तू काय असतेस, तुझी वर्तणूक काय आहे, तुझं बिहेवियर काय आहे, तुझे संस्कार काय आहे, हे विचारा स्वतःला. तुझी प्रत्येक प्रतिक्रिया देवाला पोहोचत असते. लक्षात घ्या. तुम्हाला वाटत असतं तुमची प्रत्येक प्रतिक्रिया देवाला कळत असते, तुमचा प्रत्येक भाव त्याला कळत असतो. तुम्हाला वाटत असतं देवाला काय कळत नाही, आणि तो तुमच्या शरीरावर उमटत असतो. तुमचं स्कॅनिंग होतं तेव्हा कळतं की माणूस कुठे उभा आहे. मनातलं शल्य किती आहे ह्या माणसाचं. माणूस आयुष्यभर शल्य घेऊन रडत राहतो, पण आत्मानंद शिकायला माझ्याकडे येत नाही. आत्मानंद शिकण्याची क्षमताच नाही माणूस. अरे प्रेम तर करू शकतो ना, प्रेम सुद्धा नाही. ठीक आहे, काही लोकांना प्रेमही करत, पण स्वतःच कल्याण तरी कर. जो पूर्ण भाग्य पुण्यवान झाला तो सद्गुरूच्या छत्रीखाली आला, पण त्याचा उपयोग करून नाही गेला तर नरकाला गेला. पुन्हा तो जन्म, पुन्हा त्या यातना, पुन्हा अरे पुन्हा जन्म प्रत्येकाला मिळणारच आहे. पण आता आत्मानंद ह्या देहात शिकण्यासाठी हा देह आहे. मनुष्य देहासाठी देव प्रयत्न करतात की आम्हाला मनुष्य देह प्राप्त होते, म्हणजे आम्हाला साधना करता येईल, म्हणजे आम्हाला आत्मानंदात राहतात. आत्मानंदात स्वर्गातल्या लोकांना पण राहता येत, कारण ते सुख उपभोगायला गेले. जे खूप श्रीमंत आहेत त्यांना काय आत्मानंद कळतो? काहीच कळत. खूप पैसेवाले ते स्वतःच्या मगरुमीत मस्तीत धंदीत असतात, त्यांना काय कळतं? म्हणून सामान्य कुटुंबात जन्म घेणं हे सद्गुरू दिलेली आपल्यावर दिलेली भाग्य. तुम्हाला शारीरिक मानसिक त्रास होणं गरजेचं आहे, तोपर्यंत तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचतच नाही ना. तुम्हाला यातना व्हाव्यात, तुम्हाला संसारात संकट यावी, तुम्हाला शारीरिक त्रास व्हावे, म्हणजे आत्मकोश आला होतो. या जाणीवपूर्वक केलेल्या गोष्टी सर्वसामान्यांसाठी. खूप श्रीमंतांना काही फरक पडत नाही, भिकाऱ्यांना काही फरक पडत नाही. सर्वसामान्यांना प्रत्येक गोष्टीचा फरक पडतो. सामान्य कुटुंबात जन्म घेऊन भविष्याला प्राप्त होणं आणि दिव्यत्वात जाणं हे खूप गरजेचं आहे. तुम्ही प्रयत्न नाही केला तर आजचा प्रयत्न मुकला की उद्याचा दिवस नाही उजेडत. माझी विनंती तुम्हाला, स्वतःला पूर्ण परिपूर्ण करण्याची शपथ व्हा. अभ्यास करा, अभ्यास, वाचन करा, चिंतन करा, भागवताचे पारायण करा. एकदा भागवत वाचून सोडू नका. एकदा झालं ते मनामध्ये जीवनामध्ये बिंबवा भागवत. जीवनशैली भागवतमय होऊ द्या. तर त्या भागवताला एकदा वाचला, ह्याचा अर्थ कळला नाही तर मॅटर क्लोज झाला नाही. आयुष्यभर भागवत संपूर्ण आयुष्य, कारण दर वेळेला वाचाल तेव्हा ते नवीन अर्थ देतो. कारण तुमच्या मनाची उन्नती झाली. लक्षात घ्या, जेव्हा तुमच्या मनाची उन्नती होते तेव्हा शब्दरूपी ब्रह्म वेगळे अर्थ सांगतात. घेऊन ठेवा. ज्या ब्रह्मरूप अवस्थेत भागवत लिहिलेलं आहे ते ब्रह्मरूप तत्व आपल्यामध्ये उतरायला तुम्हाला ती मानसिक अवस्था आज वाचलात वेगळा अर्थ लागेल, पुन्हा पारायण कराल वेगळा अर्थ लागेल, पुन्हा पारायण कराल वेगळा अर्थ. नुसते पुण्य मिळवण्यासाठी काही करू नका. काही लोक जप करतात, वाचन करतात, स्तोत्र म्हणतात, काहीच उपयोग. भागवत जीवनात उतरवून घ्या.
संस्कारात उतरवून घ्या, विचारात उतरवून घ्या, आचरणात उतरवून घ्या, तर ते भागवत. भागवत वाचायचं आणि लोकांना बेफाम शिवाय घालायच्या, ह्याला काही अर्थ नाही. भागवत वाचणारा मनुष्य निवांत झाला पाहिजे. गुरुचरणाचा माणूस शांत झाला पाहिजे, नाही तर उपयोग काय? तडफड करतो आणि गुरुचरणी सेवेला धावतो, काय उपयोग? इकडे नाचतोय तिकडे नाचतोय, काहीच मिळत नाही. गुरुचरण स्मरण करा, प्रकट होते, त्या क्षणी प्रकट होते, तर तू साधक आहेस. कसले साधक? दगड असतात नुसते. कोणाला काय विचारायचं? प्रत्येका ते निवांत राय म्हण देतील. ही जी अभंग जाणार आहे ही मानसिक अवस्था झाली पाहिजे आणि ती टिकली पाहिजे, संपवू नका. गुरु कृपेने निर्मळ होऊन शांत सेवक राहिले, शांत सेवक राहिले. मनाचे उन्मान होऊन तेरे पण सारे मावळे, पण सारे मावळे. मनाचे उन्मान होऊन तेरे पण सारे मावळे, पण सारे मावळे. बरसत राही अमृतातून, बरसत राही अमृतातून, धन्य काढे, धन्य काढे. साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने कोरे, साधक सिद्ध साधू जनांना प्रचितीने कोरे, प्रचितीने कोरे. अखंड सावध राहुनी माझा, अखंड सावध राहुनी माझा, ब्रह्मानंदे ओले, ब्रह्मानंदे ओले. निवांत राही ज्योत दिव्याची, ऐसे मानस ठारे, ऐसे मानस ठारे. गुरु कृपेने निर्मळ होऊन शांत सेवक राहिले, शांत सेवक राहिले. माझी विनंती आहे तुम्हाला, तुम्ही जितके दुःखी कष्टी व्हाल ना तेवढा देवाला त्रास होतो. माझी विनंती आहे की तुम्ही जेवढ्या आनंदात राहा, सुखात राहा, आनंद सगळी कर्तव्य करून, सगळे आनंद करून, तेवढा देवाला आनंद असतो. स्वतःला जितकं दुःखी कराल ना तितकं देवाला यातना होतात. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याकडून देवाला यातना जाऊ नये, तर तुम्ही आनंदी राहा, सुखी राहा आणि आत्मानंदाचा आनंद घ्या तुम्ही. आता पुन्हा ही संधी नाहीये तुम्हाला. आत्मानंद शिका, एकटे व्हा, एकटे राहा, काही काळ स्वतःसाठी द्या, आयुष्यात द्या. अगदी दरवाजा बंद करून बसा आपला एकट्या रूम, की मला आत्मानंद कळू दे, मला गुरुचरणाचा आनंद कळू. गुरुचरण खूप प्रेम करा, मगच खरा आनंद कळेल, नाही तर नाही. तो गुरुचरण हा आत्मानंदाचा राज म्हणतो.
मला गुरुचरण कळले तसंच बेडा पार झाला. ह्याच जन्मी तुम्हाला आत्मानंद कळावा, ह्याच जन्मी तुम्हाला दिव्यत्वात जाता यावं, याची स्वतःला खून गाठ बांधा. पुन्हा संधी नाही. नको त्या चुकीच्या सहवासात जाऊ नका, चुकीचे स्पर्श घेऊ नका, चुकीच्या बाता मारू नका. एकटं व्हा, आनंद करा. रणधीर जा आरतीला तिकडे. सागर आरतीची तयारी झाली. रणधीर जा.